मंडळी सध्या भारतात सगळीकडे साऊथच्या पिक्चरची चर्चा सुरू आहे. म्हणजे साऊथचा पिक्चर आला की तो भारीच असणार हे आपल्या डोक्यात आता फिक्स बसलाय. बाहुबली असो, कांतारा असो, केजीएफ असो किंवा पुष्पा असो, साऊथचा पिक्चर फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला तिथल्या लोकांपेक्षाही पुढे आपण असतो. बॉलिवूड तर साऊथच्या पिक्चरचे रिमेक करूनच टिकून राहिलंय. पण मग या सगळ्यात मराठी चित्रपट कुठं आहे? मराठीत चांगले चित्रपट बनत नाहीत ही तक्रार आपण सगळीकडेच ऐकतोय. मराठीला स्टारडम नाही अशी ही एक तक्रार असते. बरं, प्रेक्षक तयार असले, बाकी सगळं जुळून आलं तरी मराठी फिल्म मेकर समोर बाकी प्रश्न असतातच. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये स्क्रीन्स मिळत नाहीत, सगळ्या स्क्रीन हिंदी आणि साऊथवाल्यांनाच मिळतात अशी ओरड सगळीकडे सुरू असते. या सगळ्या गोंधळात एखादा मराठी चित्रपट असा येतो जो या सगळ्या प्रश्नांना आणि तक्रारींना अपवाद ठरतो. देऊळ बंद 2 हा असाच एक चित्रपट. म्हणजे जिथं बाकी मराठी फिल्म्सना स्क्रीन मिळत नसल्याची बोंब असते, तिथे या चित्रपटासाठी मात्र थिएटरवाले निर्मात्यांच्या मागे लागल्याचं दिसून आलं. बाकी सगळ्या मुद्द्यांवर हा चित्रपट अगदी परफेक्ट जुळून आला आणि मग प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. आता हा सिनेमा वर्ल्ड वाईड 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा तिसरा मराठी चित्रपट ठरलाय. प्रवीण तरडेंनी ही जादू नेमकी कशी साधली, निर्मात्यांच्या विश्वासाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये कसं रूपांतर झालं आणि देऊळ बंदचं यश हे केवळ थिएटर पुरतं मर्यादित न राहता ते सामान्य शेतकऱ्यांपर्यंत आणि गरजूंपर्यंत कसं पोहोचलं, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असं आहे. मंडळी, 2015 मध्ये आलेल्या देऊळ बंद या चित्रपटाने थिएटर फुल केलं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी आलेल्या देऊळ बंद भाग 2 नी केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 31 दिवस होऊन गेले तरी अजूनही या चित्रपटाची क्रेज कमी झालेली नाहीये. या सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. चित्रपटात मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका आहे, तर स्नेहल, प्रवीण तरडे, प्रसाद ओक, मंगेश देसाई यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 21 मे रोजी महाराष्ट्रभर रिलीज झाला होता. 1 महिना उलटून गेला तरी या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित असलेल्या या चित्रपटात बनावट बियाणं, खतं असे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. चित्रपटानं आजवर तब्बल 93 कोटी रुपयांचा गल्ला केवळ महाराष्ट्रात कमावलाय आणि जगभराचा गल्ला मिळून या चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केलाय. नागराज मंजुळेंचा सैराट आणि रितेश देशमुखच्या राजा शिवाजी नंतर 100 कोटींचा टप्पा गाठणारा हा तिसरा मराठी चित्रपट ठरतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले प्रवीण तरडे यांचा एक डायलॉग आहे, परिस्थिती जेवढी बिकट, मराठी माणूस तेवढा तिकट. हा डायलॉग मराठी चित्रपट सृष्टीलाही तंतोतंत लागू होतो. कारण मराठीत चांगले चित्रपटच येत नाहीत असे म्हणणारे प्रेक्षक आणि मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत असं म्हणणारे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रवीण तरडे यांनी त्यांच्या देऊळ बंदचा दुसरा भाग आणून त्याला सुपर डुपर हिट करून झणझणीत तिखट उत्तर दिलंय. परिस्थिती अवघड आहे म्हणून पळ काढण्यापेक्षा परिस्थितीशी 2 हात करून प्रवीण तरडेंनी हा पराक्रम करून दाखवलाय. या चित्रपटासाठी दिग्दर्शक प्रवीण तरडेंचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना आपण बघतो आहे. तसंच स्वामींच्या भूमिकेत मोहन जोशींचंही कौतुक होत आहे. पण या सगळ्या चित्रपट निर्मितीमध्ये एक महत्वाचा घटक असणाऱ्या निर्मात्याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही. प्रवीण तरडे सारख्या सक्षम दिग्दर्शकाला तेवढेच भक्कम निर्माते मिळाले म्हणून ही कलाकृती आज मार्केट गाजवते. कुठलाही मोठा बॅनर किंवा ब्रँड पाठीशी नसताना या क्षेत्रात नवख्या असलेल्या निर्मात्यांनी 2 वेळा हा यशाचा प्रयोग करून दाखवला आहे. देऊळ बंदचे निर्माते कोण असं विचारलं तर कित्येक जणांना पटकन सांगताही येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे समर्थ ग्रुपचे सर्वेसर्वा वाणी कुटुंबीय आणि त्यांची वटवृक्ष एंटरटेनमेंट ही निर्मिती संस्था. मंडळी, 2015 साली आलेला देऊळ बंद चित्रपट आणि आता यावर्षी आलेला त्याचा दुसरा भाग, या दोन्ही चित्रपटांची निर्मिती वाणी कुटुंबांच्या वटवृक्ष एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. वाणी कुटुंबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निर्मिती मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. उत्तम स्टारकास्ट, दर्जेदार संगीत आणि प्रभावी दिग्दर्शन याच्या जोरावर त्यांनी मराठी सिनेमाला एका व्यावसायिक उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यांच्या या योगदानामुळे आज मराठी चित्रपट सृष्टीत एक दर्जेदार आणि विश्वासू निर्माते म्हणून वाणी कुटुंबियांचं नाव आदरानं घेतलं जातं. चित्रपट सृष्टीत नाव आणि यश कमावत असतानाच वाणी कुटुंबियांनी समाजाप्रती असलेले आपले ऋण कधी विसरलेले नाही आहेत. त्यांनी अत्यंत शांतपणे आणि प्रसिद्धीचा झगमगाट टाळून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केलं आहे.
कैलास वाणी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली वाणी कुटुंबियांनी सामाजिक जाणीव जपली आहे. त्यांच्या पत्नी जयश्री वाणी, मुलगा कैवल्य वाणी आणि मुलगी जुईली वाणी सूर्यवंशी हे केवळ व्यावसायिक म्हणून नव्हे, तर त्यांच्या समर्थ ग्रुप आणि वटवृक्ष एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिले आहेत. सामाजिक जबाबदारी म्हणून देऊळबंद 2 चित्रपटाच्या यशानंतर वाणी कुटुंब आणि प्रवीण तरडे यांनी माणुसकीची चळवळ या सामाजिक संस्थेसोबत एक मोठा करार केला आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील गरजू शेतकरी कुटुंबातील 300 मुलींना दत्तक घेण्यात आलं आहे. चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्यातून या सर्व मुलींच्या उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च आणि त्यांच्या विवाहासाठी लागणारी मोठी आर्थिक मदत थेट दिली जाणार आहे. देऊळबंद 2 या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी चित्रपटाचं काम बाजूला ठेवून निर्माते कैलाश वाणी, त्यांचं कुटुंब आणि प्रवीण तरडे यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात धाव घेतली. त्यांनी तातडीनं 19 लाख रुपयांचा निधी गोळा करून तिथल्या बाधित शेतकरी कुटुंबांना आणि जनावरांच्या छावण्यांना थेट मदत पोहोचवली होती. समर्थ ग्रुपचा मूळ व्यवसाय असलेल्या रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून हे कुटुंब दरवर्षी सामाजिक कार्यात योगदान देतं. यामध्ये प्रामुख्याने जुईली वाणी सूर्यवंशी आणि कैवल्य वाणी सक्रिय असतात. ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी ते निधी देखील पुरवत असतात. त्यांच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिसरात आणि पुण्याच्या आसपासच्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ते घेतात. तसेच त्यांच्या बांधकाम साइट्सवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी तात्पुरती बालवाडी शाळा चालवणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करणं हे काम ते नियमितपणे करतात. वाणी कुटुंबाचं मूळ गाव कोपरगाव असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांच्या मुलांच्या समस्यांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे, जी त्यांच्या कामातून सातत्यानं दिसून येते. चित्रपट निर्मितीतून मिळणाऱ्या नफ्याचा एक मोठा हिस्सा ते सामाजिक कार्यासाठी वापरतात. हा त्यांचा एक कौतुकास्पद पैलू आहे. थोडक्यात सांगायचं तर वाणी कुटुंबीय हे केवळ चित्रपट निर्माते नाहीत, तर ते समाजाचे हित जपणारे संवेदनशील नागरिक आहेत. एका हातानं कलेची सेवा करताना दुसऱ्या हातानं समाजातील वंचितांना मदत करण्याचे त्यांचं व्रत आजही सुरू आहे. देऊळबंदच्या दोन्ही भागांमधून त्यांनी जशी भक्ती आणि शक्तीची व्याख्या सांगितली, तशीच त्यांनी आपल्या समाजकार्यातून मानवतेची शिकवण दिली आहे. आपण चित्रपट न पाहताच त्याच्या ट्रेलरवरूनच त्याला जज करतो किंवा पाहिला तर विशेष प्रतिक्रिया न देता विषय सोडून देतो. पण त्यामागे घडणाऱ्या एवढ्या सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती असायलाच पाहिजेत आणि अशा लोकांना त्यांच्या कार्याची योग्य ती पोचपावती मिळायलाच हवी. देऊळबंद हा चित्रपट हा काय फक्त स्वामींची महती सांगणारा धार्मिक चित्रपट नाही किंवा कुठलाही दैविक चमत्कार दाखवून अंधश्रद्धा न पसरवता माणसाला संकटाशी 2 हात कसे करावे हे शिकवणारा एक सोशल इंजिनिअरिंगचं उत्तम उदाहरण असलेला मराठी चित्रपट आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा चित्रपट या समस्येवर शेतकऱ्यांना तोडगा देऊन जातो. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेतीत गुंतवणूक करावी, शेतीला काहीतरी जोडधंदा करावा असं उपाय सुचवणारा हा चित्रपट आहे. अशा चित्रपटाला, त्याच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्यांना खरं तर आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण आपल्याकडं तसं होताना अजिबात दिसत नाही. ही खरं तर शोकांतिका आहे. मराठी चित्रपट सृष्टीला प्रवीण तरडेंसारखे 100 दिग्दर्शक आणि कैलास वाणींसारखे 100 निर्माते मिळाले तरी आपल्या कला विश्वासात चेहरा मोहरा बदलून जाऊ शकतो. बाकी मंडळी, तुम्ही हा चित्रपट पाहिला का? तुम्हाला हा चित्रपट आवडला का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.